नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, खरीप पीक विमा 2025 शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा केला जाणार? अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या विचारला जाणारा प्रश्न आणि त्याचबरोबर कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा काही माहिती देण्यात आलेली आहे. नेमका शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप पीक विमा 2025चा कधी वाटप केला जाणार, या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्याचबरोबर पीक विमा वाटप होण्यासाठी काय अडथळे निर्माण झाले होते, ही देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका. म्हणजे ज्या अर्थी पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, 15 जानेवारीच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील, अशा पद्धतीच्या काही माहित्या समोर येत होत्या. परंतु पीक विमा कंपनीने काही चुका दाखवल्या, म्हणजेच काही तांत्रिक अडचणी पोर्टलवरती आहेत अशा पद्धतीच्या काही माहित्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर राज्य सरकारचा हिस्सा, केंद्र सरकारचा हिस्सा आणि शेतकऱ्यांचा हिस्सा हा पीक विमा कंपनीला ट्रान्सफर करण्यात आलेला होता, असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. आणि जे काही पीक विम्याची रक्कम असेल ती आता राज्याकडून केंद्राकडे सुपूर्द केलेली आहे, अशा पद्धतीच्या सुद्धा माहित्या काही समोर आल्या होत्या. परंतु पीक विम्याची रक्कम या दिवशी जमा केली जाईल, त्या दिवशी जमा केली जाईल, अमुक तारखेला हे पैसे जमा केले जातील, अशा पद्धतीच्या काही तारखी देण्यात आल्या होत्या. आणि त्याचबरोबर आता कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा एक महत्त्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे. कृषी विभागाचं म्हणणं आहे की जी काही पीक विमा कंपनीची तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर झालेल्या आहेत आणि जो काही कॅल्क्युलेटचा जो काही प्रक्रिया असेल, पीक विमा कॅल्क्युलेटची माहिती असेल, ती एकंदरीत पीक विमा कंपनीच्या माध्यमातून अंतिम टप्प्यात आलेली आहे. म्हणजेच आता काही दिवसात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आपल्याला किती मिळणार आहे, खरीपचा पीक विमा आपल्याला किती मंजूर झालेला आहे, किती हेक्टरचा मंजूर झालेला आहे, कोणत्या पिकाचा पीक विमा मंजूर झालेला आहे, ही सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती पाहायला मिळणार आहे. आणि त्याचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकणार आहे. ते तुम्ही आपल्या मोबाईलवरती सेव्ह करा आणि त्यानंतर व्हॉट्सअप नंबरवरून ते आपल्याला हाय पाठवून द्या. आपलं वर्ष वगैरे अशा पद्धतीची माहिती निवडा आणि त्यानंतर तुम्हाला जी काही माहिती असेल ती तुमच्या मोबाईलवरती स्पष्टपणे दिसणार आहे. तुमचा पीक विमा किती मंजूर झालेला आहे, किती रक्कम आहे, कोणत्या पिकाचा पीक विमा मंजूर झालेला आहे, सगळी माहिती आपल्याला व्हॉट्सअपवरती पाहायला मिळणार आहे. परंतु आता जी काही कॅल्क्युलेट पीक विमा असेल ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि ही जी काही प्रक्रिया असेल ही 8 दिवसात संपूर्ण केली जाणार आहे, असं सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे पीक विमा कंपनीने ती माहिती दिल्याप्रमाणे 8 दिवसाच्या आत ही माहिती कॅल्क्युलेट होणार आहे आणि त्यानंतर 8 दिवसांनी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर, म्हणजे हे 8 दिवस आणि परत 8 दिवस अशा 16 दिवसाच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वर्ग केली जाईल, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. परंतु एकंदरीत पीक विम्याची रक्कम ही कशा पद्धतीने वाटप केली जाणार आहे या वर्षीची? कारण तर ज्या पद्धतीने आपल्याला क्लेम करता येत होता, काही टिगर लागू होते, त्या टिगरप्रमाणे आपल्याला पीक विम्याची रक्कम ही सुरुवातीला देण्यात आली होती. म्हणजेच आपल्याला जी काही पीक विम्याची रक्कम असेल ती अग्रिमचा पीक विमा दिलेला होता. अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम केल्यानंतर सुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जात होती. अशाच पद्धतीने जे काही टिगर असतील ते आता पूर्णपणे हटवण्यात आलेले. म्हणजेच आपल्याला यावर्षीचा पीक विमा हा मंडळाच्या आधारे दिला जाणार आहे. जे काही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वे केलेले आहेत, जे काही GPS ट्रॅकिंग असेल, पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून जे काही सर्वे झालेले असतील, त्या आधारे आपल्या मंडळाची आणेवारी काढली जाणार आहे. आणि मागच्या 2 ते 3 वर्षाची आणेवारी काढल्यानंतर, उंबरवटा उत्पन्न काढल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना मंडळानुसार पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. म्हणजे जर एखाद्या मंडळात जर आपल्याला ₹8,000 पीक विम्याची रक्कम जर मंजूर झालेली असेल, तर सगळ्याच्या सगळ्या त्या ठिकाणच्या त्या मंडळातील गावाला त्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. म्हणजे सरसकट म्हणजे काय, तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. परंतु एखाद्या शेतकऱ्यांना जर ₹8,000 पीक विम्याची रक्कम मिळाली, तर सगळ्याच शेतकऱ्यांना ₹8,000चीच पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. म्हणजेच कोणाला ₹10,000, कोणाला ₹12,000, कोणाला ₹15,000, अशा पद्धतीने कोणत्याही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार नाही. सरसकट एक रक्कम जर मिळाली तर ती सगळी रक्कम त्या शेतकऱ्यांना, सगळ्या शेतकऱ्यांना, त्या मंडळातील आणि त्या गावातील शेतकऱ्यांना सरसकट तीच पद्धतीने पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. प्रामुख्याने आता सोयाबीनचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल आणि त्याचबरोबर जर कापसाचा पीक विमा क्लेमचा असेल, क्लेमचा नाही, परंतु त्या ठिकाणचं जे काही पंचनाम्याचे अहवाल असतील त्या पद्धतीने
पीक विम्याची रक्कम आपल्याला कापसाची सुद्धा दिली जाऊ शकते आणि त्याचबरोबर उडीद आणि मूग यासुद्धा पिकाची आपल्याला पिकाची पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे. अशा पद्धतीने 8 ते 16 दिवसात या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून सध्या आलेली आहे. आता हे काही अंदाज आहेत. अंदाजानुसार पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील. कारण तर तारीख वगैरे आपल्यालाही सांगता येणार नाही. कारण तर एखाद्या जिल्ह्यात 16 तारखेनंतर पैसे जमा केले जातील, म्हणजे 16 दिवसानंतर पैसे जमा केले जातील. पुण्या जिल्ह्यात 17, पुन्हा 18 अशा पद्धतीने 2-4 दिवसात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील. अशा पद्धतीने कृषी विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण पीक विम्याच्या संदर्भात अपडेट होतं. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.